नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या लाडक्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण अतिशय हृदयस्पर्शी आणि वास्तववादी अशी कविता पाहणार आहोत। बापाला व्यक्त होता येत नाही, बापाला रडता येत नाही, पण मुलांना आपल्या पंखांच्या छायेत ठेवून त्यांना मायेचा आणि सुरक्षिततेचा एक मोठा आधार मात्र देता येतो। खरं तर वडील किंवा बाप या शब्दातच सर्व काही सामावलेले आहे। बाप माणूस होण्यासाठी खरंच बापाचंच काहीच लागते आणि सहनशक्ती देखील लागते। राग हा प्रत्येकाला येतो, पण हा राग बाजूला ठेवून आपल्या आई वडिलांना जपा, कारण तोच आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे। तर मित्रांनो, आजच्या कवितेचे बोल आहेत पोरकं माहेर। चला तर मग कवितेला सुरुवात करूया। बाप गेल्यावर माहेर अंगण ओसाड होतं। बाप गेल्यावर माहेरचं अंगण ओसाड होतं। घर ओसरी छप्पर सारं सारं मुरमाड होतं। फुलत नाही तिथे आता मळे कौतुकाचे, फुलत नाही तिथे आता मळे कौतुकाचे, डोळ्यांची फुलवात लावून दारी कुणीच उभं नसतं। चांदण्यांची तगर पाण्याविना सुकून जाते, चांदण्यांची तगर पाण्याविना सुकून जाते। काळजी आणि मायेचं शब्दांतलं शिंपण नसतं। घरभर विखुरलेल्या वस्तू निराधार असतात, घरभर विखुरलेल्या वस्तू निराधार असतात। चष्म्याचं घर कसली बिल आणि कुठे याद्या, बिचाऱ्यांच्या सोबतीला कुणी नसतं। घरभर विखुरलेल्या आठवणींना कवटाळून पाहायचं, घरभर विखुरलेल्या आठवणींना कवटाळून पाहायचं। फोटोतल्या क्षणांच्या शिदोरीत आपलं माणूस नसतं। बाप गेल्यावर शिक्षा असते त्या घरात जाणं, बाप गेल्यावर शिक्षा असते त्या घरात जाणं। चार भिंती आणि छप्पर उरलं ते काही माहेर नसतं। लोक म्हणतात मुलीची पाठवणी करणं फार कठीण असतं, लोक म्हणतात मुलीची पाठवणी करणं फार कठीण असतं, पण बापाची पाठवणी करणं हेही काही सोपं नसतं। एक एक वस्तू आता पसारा म्हणून आवरत जातो, एक एक वस्तू आता पसारा म्हणून आवरत जातो। त्याच्याच वास्तूमधील त्याचे स्पर्श पुसत जातो। पाठवणीला कुंकू लावता न येणारी आई नजर चोरू लागते, पाठवणीला कुंकू लावता न येणारी आई नजर चोरू लागते। आणि बाप जाताना अख्खं माहेर पोरकं करून जातो, अख्खं माहेर पोरकं करून जातो। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कविता हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नसाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील। धन्यवाद।